इथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अत्यंत सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबियांना ज्यांनी हा सोहळा आयोजित केला त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की अत्यंत चांगला सोहळा वकील साहेबांच्या 75च्या निमित्ताने आपण केला. आम्हा सगळ्यांना त्यामध्ये सहभागी होता आलं ही सगळ्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या सोहळ्यातून निश्चितपणे वकील साहेबांना ऊर्जा मिळणार आहे. वकील साहेब नक्कीच ते ऊर्जावान व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस हा त्यांचा होऊन जातो हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता बऱ्याच जणांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितलं. सगळ्यांना सहकार्य करणारं हे चालतं बोलतं एक दीपस्तंभासारखं व्यक्तिमत्व आहे. बिलोलीमध्ये गेल्याच्या नंतर वकील साहेबांना भेटल्याशिवाय बिलोलीतली चक्कर पूर्ण होत नाही असा त्यांचा प्रचंड मित्रमेळा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जमा केला. अगदी चुंबकाप्रमाणे त्यांनी लोकांना आपल्याकडे खेचून ठेवलं. त्यांच्याकडे गेल्यावर मुरमुरे खायला मिळणार म्हणजे मिळणार, चहा होणार म्हणजे होणार, हास्यांच्या प्रचंड गप्पा होणार. आता सांगितलं चंदू पाटलांनी की अवतीभोवती माणसं असल्याशिवाय त्यांना करमत नाही. माणसांचे थवेच्या थवे त्यांच्याकडे जातात येतात आणि माणसात असलेला हा देव माणूस आहे. माणसांना लळा लावणारा हा माणूस आहे. एवढ्या प्रचंड मित्रांचा मेळा जमवून ठेवला. खरं म्हणजे आपल्याला त्यांचा अमृत महोत्सव जर बिलोली नरसी या भागात जर केला असतं तर एक 5-10 हजार लोक निश्चितपणे त्यांच्या अमृत महोत्सवाला जमले असते. एवढा त्यांचा मित्रमेळा आहे. 75 पार करणं मित्र एवढं सोपं नसतं. आपल्या 75 वर्षाच्या आयुष्यामध्ये वकील साहेबांनी अत्यंत संघर्ष केला, आनंदाचे क्षण अनुभवले, इतरांना मदत केली, सामाजिक खूप मोठं कामही त्यांनी केलं. राजकारणात नसून राजकारणाच्या पलीकडची कामं करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. राजकारणातली मोठी माणसं हे त्यांचे मित्र आहेत. आता बिराजदार गुरुजींनी जसं विनोदभाईंनी सांगितलं की दादा त्यांचे मित्र आहेत. मी मुद्दाम म्हणून वकील साहेब कैलासवासी गोविंदराव गोपछडे सरांची इथं आठवण करतो. गोविंदराव गोपछडे सरही त्यांचे मित्र होते, पटणेकाकाही मित्र होते. आमच्या परिवाराचा अत्यंत जवळीक संबंध त्यांच्या आयुष्यामध्ये आला. एक किस्सा माझ्या संबंधाने घडला होता. आता आमच्या दाजींनी सांगितलं की त्यांच्याकडे मराठीतले गावरान शिवडा अनेक शब्दांचा प्रचंड मोठा साठा आहे. मी काही इथं व्यक्त करणार नाही. मी त्यांचा मित्र आहे. आता सांगण्यात आलं की ते त्यांचे 85 वर्षाचे लोकही मित्र आहेत, 75 इथले मित्र आहेत, 50 इथले आहेत. आता आमच्या महेशने सांगितलं की महेशही त्यांचा मित्र आहे. पण मला त्यांनी सांगितलेला एक किस्सा मी सांगतो की एक 4 वर्षाचा त्यांच्या शेजारी असणारा ठाकूर असं त्यांचं नाव होतं. त्यांचा एक मुलगा 4 वर्षाचा त्यांचा मित्र होता आणि त्या 4 वर्षाच्या ठाकूरच्या मुलाला त्यांनी शरणागत करायला शिकवलं होतं. वकील साहेबांनी आठवणीनं सांगितलेला किस्सा आहे की त्याला रोज बोलावून शरणागत कर हे त्यांनी शिकवलं होतं. मला पक्का आठवत नाही पण त्याचं नाव ठाकूर होतं. हे वकील साहेबांनी मला सांगितलेलं आहे. म्हणजे 4 वर्षाच्या माणसापासून 85 वर्षाच्या माणसापर्यंत त्यांचे मित्र आहेत आणि ते सगळ्यात रमतात. जसं आता नेहाने सांगितलं की तिचे ते मित्र आहेत, त्या ठाकूरचे मित्र आहेत, महेशचे मित्र आहेत, माझे मित्र आहेत, गोविंदराव गोपछडे सरांचे ते मित्र होते, पटणेकाकांचे मित्र होते, भास्कर दादांचे ते मित्र आहेत. मला सांगा हे व्यक्तिमत्व असं कौशल्य निश्चितपणे सगळ्यांकडे नसतं. आणि ते देतात काय तर गेल्यावरती त्यांच्याकडे गेल्यावर कोर्टातले प्रचंड किस्से ते सांगतील. आता मॅडमने सांगितलं अनेक किस्से ते गेले की केसेसचे अनेक किस्से ते सांगतात. समाजातल्या प्रत्येक प्रश्नावरती त्यांचं बारीक लक्ष असतं. कुठल्या गावामध्ये कुठले प्रसंग झाले हे त्यांनी सांगतात आणि ते प्रसंग कसे मिटले पाहिजेत याच्यासाठीही ते प्रयत्न करतात. ही गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वातली अत्यंत मोठी गोष्ट आहे. आमच्या भागामध्ये वीरशैव समाजाची जी चळवळ उभी राहिली त्यामधले हे एक खांब होते.
ज्या मोठ्या लोकांनी ती चळवळ उभी केली होती त्यातलं एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून वकील साहेब होते. अनेक लोकांना सामाजिक आमच्या समाजातल्या किंवा इतर समाजातल्या अनेक लोकांना त्यांनी मदत केली. माझ्यावरती एक संग्राम पाटील एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यासाठी वकील साहेब मोटरसायकलवर माझ्या सोबत मागे बसून कंधारला आले होते. आता त्या वकिलाचंही नाव मला माहित आहे, वकील साहेबांना माहित आहे कसं देणार मला बहुत म्हणजे कुणासाठी मदत करायला तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे वकील साहेब. ते कुठले आहेत कोण आहेत त्याचा कुठलाही विचार न करता सहकार्यासाठी धावून जाणे हे त्यांचं व्यक्तिवैशिष्ट्य आहे. आणि असे व्यक्तिमत्व हे समाजासाठी अत्यंत उपकारक असतात. नवे तर समाजातलं हे भूषण असतं. म्हणून वकील साहेब तुम्ही समाजाचे भूषण आहात. तुमचं व्यक्तिमत्व हे लळा लावणारं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही समाजाचे दीपस्तंभ आहात. म्हणून तुमची आमच्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या समाजातल्या लोकांना अत्यंत गरज आहे. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि आणखीनही तुमच्या हातून समाजाची चांगली सेवा घडावी असं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि संपूर्ण गोपछडे परिवाराच्या वतीने खासदार डॉक्टर आदरणीय अजित गोपछडे साहेबांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आमच्या सगळ्या मित्र परिवाराच्या वतीने तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद जय भारत.